नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा कर्तव्य आहे मालिकेच्या 6 जानेवारीच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की तनया जयश्रीसाठी खिचडी बनवत असते। ती सर्व करायचं भांडं जे की प्लास्टिकचं आहे ते गॅसवर ठेवत असते। ते बघून वसुंधरा म्हणते, तनया असं काही करू नको, हे सर्व करायचं भांडं आहे, ते गॅसवर ठेवू नकोस। तनया म्हणते, ओव्हर स्मार्टपणा करू नकोस, तुला काय वाटतं जगात तुला एकटीलाच खिचडी बनवता येते? मला येते। तर वसुंधरा म्हणते, ठीक आहे, तुला येते तर तुला हवं तसं कर। वसुंधरा निघून जाते। मग तनया विचार करते, नको हे भांडं ठेवायला। मग ती एक साधी कढई घेते आणि त्यात खिचडी बनवायला घेते। ती भिजवलेले साबुदाणा घेते, त्यात अख्खे शेंगदाणे टाकते, मिरच्या टाकते आणि त्यात पाणी टाकते आणि झाकण ठेवते आणि थोड्या वेळाने तनया गॅस चालू करते। झाकण ठेवून ती निघून जाते आणि थोड्या वेळाने परत येते। आल्यावर बघते तर सगळं जळालेलं असतं। तनया म्हणते, आता काय करू, सगळं जळालेलं आहे, आईंना कसं इम्प्रेस करू? ती बाहेरून ऑर्डर करते आणि खिचडी येते। आपल्याला कोणी बघणार तर नाही ना याची ती खबरदारी घेते। तनया ते पार्सल घेते आणि सगळं त्या बाउलमध्ये काढते। ती जयश्री आणि माधवरावांना आवाज देते आणि त्या दोघांनाही ती खायला वाढते। माधवराव खिचडी खाऊन बघतात आणि म्हणतात, वा वा तनया, काय सुंदर खिचडी बनवली आहेस तू। त्यानंतर जयश्री पण घास खाणारच असते, तेवढा तिथे एक माणूस येतो। तो डिलिव्हरी बॉयच असतो। तो तिथे येतो आणि म्हणतो, मॅडम तुम्ही तुमचं पार्सल तर घेतलं, पण हा रायता द्यायचा राहिला। माधव आणि वसुंधरा एकमेकांकडे बघून हसायला लागतात आणि जयश्रीचा पचका होतो आणि तनयाचा सुद्धा। तनयाला काहीच येत नाही असं जयश्रीला वाटायला लागतं। आता तनया किती चुकीची आहे हे वसुंधरा दाखवून देईल, हे बघण्यासारखं असेल। तुम्हाला या मालिकेबद्दल काय वाटतंय हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।